हॅलो, मी सुपर्णा. माझ्या चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. आज मी बनवल्या आहेत इडल्या, त्याचबरोबर गरमागरम सांबार आणि चटणी. तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात हे कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्ही बघू शकता इडली किती सॉफ्ट झालेली आहे. सहज ती हाताने तोडता येते. किती मऊ जाळीदार झालेली आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. सांबारसाठी माझी फोडणी करून झालेली आहे. फोडणीमध्ये मी मोहरी, मेथी, कढीपत्ता, आलं लसणाची पेस्ट आणि उभा चिरलेला कांदा टाकून कांदा मऊ होईपर्यंत परतायचा आहे. कांदा परतून झाला की त्याच्यामध्ये आपल्या आवडीच्या भाज्या टाकायच्या. इथे मी गाजर, फरसबी आणि शेवग्याची शेंग घेतली आहे. त्या चांगल्या भाज्या परतून झाल्या की त्यात मीठ आणि थोडंसं हळद टाकून पुन्हा एकदा परतून घेऊयात. आता त्यावर झाकण ठेवून थोडंसं पाणी ठेवून त्याच्यात 5-6 मिनटाची वाफ काढून घेऊयात, म्हणजे भाज्या चांगल्या शिजतील. एका साईडला मी डाळ घोटून घेतलेली आहे. सांबार होतं आहे तोपर्यंत आपण चटणीची तयारी करूया. ओलं खोबरं, फुटाण्याची डाळ, जिरं, लसणाच्या पाकळ्या, थोडंसं लिंबू रस आणि आपल्या आवडीनुसार मिरच्या टाकून चटणी करून झालेली आहे. चटणीवर छान अशी फोडणी देऊयात. तेल तापलं आहे. त्यात मोहरी, उडदाची डाळ आणि कढीपत्ता टाकून फोडणी चटणीवर टाकायची आहे. अशी छान चर आवाज यायला पाहिजे. हे बघा, मस्तच. आपल्या भाज्या शिजून झाल्या आहेत, पाहू शकता. आता त्यात एका टोमॅटोची प्युरी टाकली आहे मी. ती थोडी परतून घेऊयात. त्यात आपले बेसिक मसाले आणि त्याचबरोबर सांबार मसाला टाकून घेऊयात. मसाले तुमच्या आवडीनुसार टाकून घ्या. मसाले थोडेच तेल सुटेपर्यंत त्यांना भाजून घ्यायचं आहे, परतायचं आहे. हे बघा कसं छान तेल सुटले. त्यानंतरच त्याच्यात डाळ ओतायची आहे.